हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. हा, मला अनुभव शेअर करायचा होता. हा, करा ना ताई. कुठून बोलताय सांगायचंय? पुण्यातून बोलते, फक्त सांगते. बरं बरं, हा बरं बरं. काय अनुभव आला ताई? माझ्या मैत्रिणीमुळे मी आले सेवेत. किती वर्ष म्हणजे झाले? आता कोरोनाच्या आधीच तिने मला सारामृतचं पुस्तक दिलं आणि अच्छा. मला म्हणले 2-3 अध्याय रोज वाचायचे. हा बाकी हा. काही तिने सांगितलं नाही, काय असं अनुभव येतं वगैरे. मी अच्छा. आपले वाचायची आणि मग मला आला चांगला अनुभव, खूपच. पण तो म्हणजे सांगणार नाही, कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असतो तसा. आला म्हणजे छान आला, कोणालाच खूपच चुकलं. छान आला. पण अच्छा तो अच्छा. म्हणजे असं मग नंतर माझं राहून गेलं वाचायचं. असं म्हणजे मला त्याच्यामुळेच अनुभवाला असं काही वाटलं नाही. तेव्हा मी काय ऐकायचे नाही हे हा आपलं हा स्वामी ओमचे हा हा हा, व्हिडिओ, अनुभव. हा अनुभव ऐकायचे नाही. पण नंतर मग आता ऐकायला लागले तर 2 वर्ष झाले. हा. आता मग मला असं कळलं की वाटलं म्हणजे की त्याच्यामुळेच मला अनुभव आला चांगला अनुभव. एवढा. मग आणि थोडक्यात तरी सांगता का काय झालं हा, नक्की? आणि गावाला एक बोर घेतला आम्ही. तर हा ते शेजारचे 50 फुटावर शेजारच्यांनी बोर घेतलं, ते त्याला पाणी नाही लागलं. आणि मी बोर घेताना सारखं स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत होते, हा हा. तर आमच्या बोरला पाणी लागलं. बघा किती आणि फुटावर? 50 ते ना म्हणजे लागलं 150-200 फुटावर. अच्छा आणि मग अच्छा. अजून खोल घेतलं थोडं. अरे वा. हा, मग स्वामींना मी विनंती केली होती की मी पेढे घेऊन येईल पण इकडं याच्यात आपल्या केंद्रात. मठात, हा. केंद्रात. मग गेले होते घेऊन. पुण्याच्याच आणि का? पुण्यातच, हा, हम्म. आणि मंडईतल्या मठात. अच्छा. आणि अजून एक अनुभव, मुलीची नाईट असते नेहमी, असायची अच्छा. म्हणजे. हा. तर मग मी सारखे विचार करायची, हिची नाईट आता कसं लग्नाचं बघायचं, नंतर काय व्हायचं. तर बरोबर. आणि आमच्या गेटच्या बाहेर ना मुलं थांबतात असे, म्हणजे खूप असे तुकार. तुकार मुलं येते. आणि नाईटला ती जाते ना, ते रात्री 3 वाजेपर्यंत मुलं असतात तिथे. अरे बापरे. एकदा तिची कॅबच अडवली त्या लोकांनी. मग तो बापरे. ड्रायव्हर पण घाबरला. हो. अय्या. आणि मग त्यांनी लांबच गाडी थांबवली. हा परत मागे नेली गाडी, थांबवली. मग बरे तिचे पप्पा गावाला असतात बऱ्याच वेळा. हा मग त्या दिवशी घरी होते, मग हा. त्यांनी ते घेऊन आले तिला. अय्या. आणि मग हो, त्या ओळखीचे नाही का ते मुलं? नाही ना, ओळखीचे नाहीत आणि जात पण नाही. त्यांना काही बोललं तर एका माणसाने आमच्या इथल्या खूप मारलं होतं त्यांनी, ते मग बोलले म्हणून पोलीस त्यांना. कंप्लेंट करायची ताई. कंप्लेंट केली, 2-3 वेळा पोलीस घेऊन गेले त्यांना, तरी पण ते थांबतच नाही यायचे. आणि बाई, मग हो, पुन्हा म्हणजे फारच डेंजर आहे हो. खूपच डेंजर म्हणजे. आणि मी किती तारक मंत्र म्हणायची, ते उदी तिकडे फुंकायची, तरी पण त्यांच्यात काही फरक पडला नाही. बघा. स्वामींना मी विनंती करायची, स्वामी काहीतरी करा या मुलांचं. हम्म. तर स्वामींनी असं केलं की हम्म. माझ्या मुलीला डे शिफ्ट मिळाली. आई ग. मला एवढा आनंद झाला, बापरे. म्हणलं किती किती छान ऐकतात हो स्वामी ताई. आपलं. खूपच. तो किती एक छान. अनुभव खूप छान आला. आणि अरे मुलीला पण शिफ्ट ड्युटी होती, म्हणजे नाईट होती तर ती, आणि डे शिफ्ट मिळाली. किती आणि छान. मी त्या आधी तिला गोगावले मठात घेऊन गेले होते. पण मग ते स्वामींना म्हणलं काहीतरी स्वामी करा. तर हा. हा अनुभव आला मला चांगला, खूपच चांगला किती आला. सुंदर. हा फार मोठा अनुभव आहे ताई. खूप मोठा म्हणजे ताई अशी खूप. मुंबईत नाही बर का भीती. नाही ना हो, इथे मुलं खूप पुण्यात बसतात. फार डेंजर आहे. डेंजर झालंय. आणि ते ना अजून पण बसतात. पण हो. काही बोलू शकत नाही कोणी त्यांना. आजूबाजूचे त्यांचे आई वडील पण नाही काही बोलत का? नाही ना, आता त्यांच्या आई वडिलांना कोण शोधायला जाणार ना, कुठे आहेत ते. असे 4-5 जण ते गाड्या घेऊन तिथेच थांबतात. ते हा पोर्टरच्या गाड्या असतात ना, त्या गाड्या लावायला जागा आहे इथे. हा मग त्या हा. गाड्यांजवळ थांबतात ते. बाई ग. अजून एक सांगू अनुभव? सांगा ना सांगा ना. हा हा. माझं ना इंडस्ट्रियल एरियात 2-3 रूम आहेत. हा. तर तिकडे कसं ते बिहारी लोक येतात ना राहायला, हो हो. जॉबला असतात तिकडे. तर हा मग हा एकाने फोन केला, काकू मी राहू का तिथं, मला रूम देताय का? हा हा. म्हणलं लग्न झालं असेल तर देणार, म्हणलं नाही तर नाही देणार. बरोबर तर अगदी. त्याने काय, मग त्याने फोटो पाठवला बायकोचा आणि त्याचा. हा आणि मग ते आले राहायला. हा आणि राहिले चांगले वर्षभर. आणि हा. त्याच्या शेजारी माझी मैत्रीणच होती राहायला. तर अच्छा. ती म्हणली, अगं मी तिच्याशी बोलले, त्यांचं काही लग्न वगैरे झालेलं नाहीये. म्हणली आई. तर ती अशीच पळून आली त्याच्याबरोबर. अय्या. हो. आणि मग एक दिवस दोघांची एवढी भांडणं झाली. आणि हा. मला रात्री 12 वाजता पोलिसांचा फोन आला. आणि अरे. मला ते आपलं ट्रू कॉलरवर दिसतं ना पोलीस. हो. तर मी
बापरे घाबरले ना मग रात्री. बरोबर. मग स्वामी समर्थ एवढे करते. परत त्यांचा फोन आला. पहिल्यांदा मी घेतला नाही. नंतर हं, परत फोन आला. मग हं, घेतला. म्हणे ह्या रूम कुणाच्या आहेत? म्हणलं माझ्याच आहेत. हं, म्हणले इथं खाली या म्हणले. तुम्ही वरती राहत असाल कुठे तर हं. या म्हणले, तुमच्या रूम मध्ये खूप प्रॉब्लेम झालेला आहे. अरे अरे. मग मी म्हणलं नाही, माझे नातेवाईक आहेत तिथं, त्यांना पाठवते म्हणलं, मी आता खूप लांब आहे इथून राहायला. हा हा तर मग मी पाठवलं त्यांना. हा. मग त्या मुलीनी ब्लेड घेऊन हात कापत होती आणि तिने आय्या. पोलिसांना फोन केला की माझा तिने नवरा मला मारतो आणि तुम्ही या. तिने कंप्लेंट केली पोलिसांना. आता लेडीजची कंप्लेंट म्हणलं लगेच येतात ना पोलीस. हो हो. मग ते रात्री मग कसं तरी सॉल्व्ह केलं. ते पोलीस म्हणले उद्या येऊन भेटून जा पोलीस चौकीला. हा हा. मग ते माझे नातेवाईक म्हणले की तुला 10,000 रुपये घेऊन जावे लागतील आता पोलीस चौकीला हम्म. आणि मग तेवढे भरून ते काम मिटवावं लागेल. अगो मग बाई. मी मग मी जाताना गोगावले मठात गेले. हा. महाराजांना म्हणलं मला वाचवा महाराज, मी काय म्हणजे हे नाही केलं ना, त्याचं बरोबर, एग्रीमेंट तुमची वगैरे काय केलं चूक? नव्हतं. अच्छा नाही, अच्छा. आणि एग्रीमेंट केलं नव्हतं ना. मग हा पोलीस हा. अजून मग मला हे पकडणार ना काय कशात तरी. मी बरोबर. म्हणले एग्रीमेंट, आणि ते कसे 7-8 महिन्यात सोडून जातात, 5 महिन्यात सोडतात, त्यामुळे एग्रीमेंट केलंच नाही. हा हा आणि हा. मग मी गेले मठात जाऊन, मग गेले सगळं म्हणजे गाडीत जाताना पण मी सारखं आपलं स्वामींचा जप. महाराजांचं हे स्वामी समर्थांचं जप करत होते. हम्म. आणि जवळ गेले, आता उतरणार होता 10 मिनिटात, तर हम्म. मैत्रिणीचा फोन आला. म्हणले अगं चौकीला जाऊ नको, ते दोघं पण सामान घेऊन पळून गेले. गेले पळून. हो ना, हो, आधी. एवढी मला भीती वाटत होती. एकतर मिस्टरांचा इकडनं दबाव, कारण ते खूप स्ट्रिक्ट आहेत. मग हा ते म्हणजे ते म्हणत होते आधी ते एग्रीमेंट करून घे, हा पण एग्रीमेंट केलंच नव्हतं. आणि मग ते हा. लोक पळून गेले, एवढं मला बरं वाटलं. त्यांचे आधार कार्ड घ्यायचे ताई आधी. हो, आधार कार्ड होते माझ्याकडे. हा पण त्याने काय केलं, त्याचं स्वतःचं पाठवलं, बायकोचं नाही पाठवलं. मला हा वाटलं हा आता झाले लग्न, दोघांचा असं फोटो होता, नवरा बायकोचा शेजारी उभं राहून. हा हा. मला वाटलं झालं ते लग्न. बघा. मग ते पळून गेले, त्यामुळं मग मला बरं वाटलं. मग ते काय परत आले नाही हा. आणि काहीच नाही, डिपॉझिट पण घ्यायला आले नाही, कशालाच फोन नाही केला त्यांनी. आणि सामान ते घेऊन आलं. गेले त्यांचं. हा, त्यांचं थोडंसं राहिलं होतं, पण ते हा मी हे मग तसंच ठेवलं होतं रूम मध्ये. मग दुसरे लोक आले, ते त्यांनी वापरलं. हा पण हा. ते गेले निघून, म्हणजे परत काही आले नाही. एवढं मला वाचवलं स्वामींनी. बापरे. 2-3 वेळा खूपच बापरे. हम्म. टेन्शन येतं ना हे भाड्याच्या हो, खूप. खोलीचं पण. हो, भाड्याच्या रूमचं खूप टेन्शन बापरे. ते एक हा. मी अनुभव ऐकला होता नाही का, ते निघत नव्हते रूम मधून, त्यांनी काय काय केलं हो. तसं खूप म्हणलं. जुना अनुभव येतोय. हो, खूप अनुभव असतात ते भाड्याच्या रूमचे, तर खूपच असतात. खरंच मग खरंच. तेव्हापासून आता एग्रीमेंट केल्याशिवाय द्यायचे नाही असं ठरवलं. हा. किंवा मग खरंच फॅमिली असेल, त्यांना मुलं असेल तरच द्यायचं. आता हे बरोबर. बिहारी वगैरे लोक काय करतात, हा. येतात राहायला, लग्न नसतं झालेलं तरी राहतात, असे खूप काय काय उद्योग करतात ते हो, लोक. म्हणजे ना, जेवढं आपल्या महाराष्ट्रात शुद्ध आहे ना, हो. तेवढं इतर राज्यांमध्ये नाही वाटत नाही, मला. नाही, नाही, नाही. ते बाहेरच्या लोकांना झारखंड, देणंच नाही. बिहार, हो, युपी फार हो. गलिच्छपणा आहे. फार गलिच्छ. आणि इकडे येतात जॉबसाठी, मुलींना हं. घेऊन येतात आणि असे काहीतरी उद्योग करतात. हो. खूपच भीती वाटते त्यांना आता रूम द्यायची. म्हणून खरंय, ठरवलं खरंय. आपलं महाराष्ट्रीयन लोकांनाच द्यायची आणि लग्न झालेल्यांनाच द्यायची फक्त. बरोबर बरोबर. मुलं वगैरे असली तर, लग्न नसलं झालं तरी ते दाखवतात लग्न झालंय हो. म्हणून. फार लबाड ना. खूपच लबाड बापरे. हम्म. खूपच. बघा, हा. किती छान अनुभव ताई. हो, खूप छान, म्हणजे मग 3-4 अनुभव खूप छान मिळाले. मग आता पण मी शेअर तुम्हाला ना नव्हता ताई, केला. अजून हं. छान छान अनुभव येतील बघा, हो. तुम्ही नाही, अनुभव मला शेअर आता केला. एक खूप म्हणजे मी स्वामींनी मला आता शिक्षा दिली अनुभव शेअर नाही केला म्हणून. पण आता पण आता चांगला अनुभव मिळाला ना मला तोच, हं. तर मी परत शेअर करेन. खरंच येणार, हं. अजून छान छान येतील. हो. कारण ना, नाही. तुम्ही बघा किती जणांनी सांगितलंय, आम्ही अनुभव हो, शेअर हो. केला आणि हो, आम्हाला आता अनुभव आला. आणि त्यांचं स्वामींपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही येत आहे. नाही, नाही. खरंच नाही. कोणीच म्हणजे श्रेष्ठ नाही, आता म्हणजे मी शेवटी कोणाचंच. सगळीकडून फिरून मी स्वामींकडेच आले. नाही तर आधी हो. मी खूप व्रत केलेली आहेत. आपलं वैभव लक्ष्मी, हा हा. गुरुवारचे ते खूप हो. खूप केलेले आहेत. म्हणजे मी अशा एरियात राहायला होते ना, कॉलनीत माझ्या, हा. तिथे म्हणजे सगळ्याच लेडीज माझ्या खूप मैत्रिणी छान होत्या. खूप सगळं देवाचं अरे वा. करायच्या. पण ते आता सुटलं ना, गव्हर्नमेंटचे होते ना क्वार्टर.
बरोबर रिटायर बरोबर. झाल्यावर त्या सुटल्या तर आता खूप इकडे उदास वाटतं मला, म्हणजे असं कोणी करणारं नाहीच आहे. आपण कसं एकमेकांमुळे करतो हो ना. करतो, चर्चा होते. पण आता तुमच्या या व्हिडिओमुळे ना तरी मी परत म्हणजे करते सगळे वेळ व्रत कसा वगैरे. जात असेल तोच हा कळत नसेल आता. हा नाही आता वेळ कसा जातो, काय बाहेर जायला पण म्हणजे नको वाटतं, घरीच आपल्या हा, अनुभव देवाचं. ऐकण्यातच हा वेळ जातो. काम झालं की अनुभव आणि आपली देवाची हे सगळं हा. सेवा. आता किती ताई मला फोन करून सांगतात, ताई जास्त अनुभव टाकत जा, जास्त हो अनुभव नाही. टाकत जा. हो ना, मी तर सारखे बघते नोटिफिकेशन मध्ये की काही नवीन अनुभव आलाय का, मग लगेच ऐकायचं. आपले दुसरं काही 3 कामच अनुभव नसतं. तर आहेच कंपल्सरी. हो हो, सकाळी 3 असतात. 7ला एक येतोच. हा हा. नंतर 1ला येतो आणि एक 4 वाजता येतो. हो हो हो. तुम्ही नाही का हम्म. मागे कुठं गावाला गेले होते तेव्हा नाही का आले नव्हते, मी तुम्हाला मेसेज केला होता की हो, काही अनुभव येत नाहीत आपले आता. अहो ताई काय झालं, त्या गावी आली हा आणि हा. एक एक अनुभव अपलोड व्हायला म्हणजे 2-2 दिवस लागत होते. हो वेळ लागतो बाहेर, हां, आणि तिकडे आणि मग कसं नेट नसते ना. गावाकडे नेट नाही. मग आता हम्म. माझ्या भाच्याने मेहनत करून कुठून कुठून हे करून सगळी इथे नेटचं केलं, त्याने वायफाय आणलं हा शेतात. हा हा. हो ना. कारण इथे अरे वा. अडनीट जागेवर वायफाय मिळत नाही ना. हो हो हो. पण त्याचं पण नेटवर्क गाव. थोडंसं कमी आहे. पण हम्म. तरी आलं इथे वायफाय, म्हणजे हो अपलोड तरी होतील कमीत कमी दिवसभरात 1-2 व्हिडिओ हो हो हो. असं. इथं ना वायफाय आमच्या गावाकडे पण नाही ना, तिकडे गेले की मला नाही ना, अनुभव आपल्या ऐकायलाच नाही खेड्यामध्ये प्रॉब्लेमच मिळत येतात जास्त. ते. हो. कारण कोणाला गरज नसते इथे. सगळे शहराकडेच गेलेले शहराकडे. हम्म. नाही जॉबवाले. आमच्या गावाकडे ना कॉलेज झालंय मोठं एक. अच्छा. पण ते कोणाला देत नाही त्यांचं नेट. हां, बरोबर. ते कशाला हम्म. देतील? हो ना. खूप बरोबर. प्रॉब्लेम आहे. नाही ते दिले ना जर शेजारच्या शेतकऱ्यांना तर बरं होईल ना, म्हणजे गावाकडे राहायला नाही, पण नाही. बरं वाटतं मग. घेऊ शकतात सगळे ना. त्यांच्याकडे हा. आलंय म्हणजे आता बाकीच्यांना घेणं सोपं होईल. हो हो. हां, आता आता मी घेतलंय ना इथे, तर हा आता हा. मग बाकीच्या लोकांसाठी ती वायर ते पुढे नेऊ शकतात. हो ना. हां, असं असतं जिओचं. असं आमचे तर बऱ्याच म्हणतात याचं लोक असतं. की नाही मिळत. हं. चालेल. खूप छान ताई. मी हा. शेअर करते हां. हो हो, कधी येईल तरी हा अनुभव? काही 15 दिवस तरी लागतील. हो ना. कारण खूप बरं. जणांचे अनुभव आहेत ना. हो हो हो. हां, आता हम्म. रोजचे 3 म्हटले तरी मग 8-10 दिवस बघू आता कसे येतात ते. हं, हं. कारण मी कसं ज्याचा जसा येतो तसाच त्याचा सेंड करते. हो हो. कोणाचा आधी मागे पुढे असं काही करत नाही. हं, हं, हं. मी येईल तुमचं हां. हो हो, प्लीज सांगू अजून मला एक सांगते. चांगलं करायचे अनुभव 1-2 शेअर. येतील, मग येतील. पुढच्या तुमचे वेळेस करू. छान अनुभव अजून तुम्ही शेअर कराल भरपूर. हो हो हो. हां. चालेल चालेल. श्री ओके. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.